आज आपण जो केशर उतरवलेला आहे तो खूप मोठ्या साईजमधल्या कैऱ्या आहेत. आपण त्याचं वजन बघणार आहोत. हे 0 आहे, 279 279 म्हणजे जवळपास 3-4 बसतील एका किलोमध्ये. बघा, एक 4 कैऱ्यांचं वजन आहे 1158. 5 6 आणि हा 7 कैऱ्या जवळपास 2000 ग्रॅम म्हणजे 2 kg झालेल्या आहेत. खूपच छान वजन आहे. अशी कैरी म्हणजे जवळपास एका किलोमध्ये 5-6 कैऱ्या बसतात. ह्या 4च बसत आहेत. 300 ग्रॅमपर्यंतची कैरी आहे. आपल्याकडे तसाच दुसरा मल्लिका नावाचा एक आंबा आहे. त्याचं वजन आपण आता बघणार आहोत. हा मल्लिका बघा जवळपास 341 ग्रॅम आहे. दुसरा मल्लिका ठेवून बघूयात आपण. 700 ग्रॅम. आता आपण हापूस थोडासा मीडियम साईजमधला आहे. हापूसचं वजन बघूयात. हापूसचं वजन जवळपास 180 ग्रॅम म्हणजेच 200 ग्रॅम. हापूस थोडा साईजमध्ये छोटा असतो. 400 ग्रॅम. 2 आंब्यांचं 400 ग्रॅम. आता आपल्याकडे ह्याच्यापेक्षा एक मोठा चंद्रमा किंवा वनराज नावाचा आंबा आहे बघा. हा कैरी हा खास मुरंबा करण्यासाठी खिसून वापरतात. बरीच मोठी साईज आहे. हा 650 ग्रॅम आहे. 650 ग्रॅम. अजून दुसरा एक टाकला तर बघा 1200 ग्रॅम म्हणजे जवळपास 600 ग्रॅमपेक्षा मोठी कैरी आहे. ही बघा किती आहे 550. अजून मोठी आहे आपल्याकडे. आय थिंक ही जास्त असेल थोडीशी. 645 आणि ही किती होती 1300. 2 कैऱ्यांचं वजन 1300 ग्रॅम. तर यावरून तुम्हाला वेगवेगळ्या कैऱ्यांचं वेगवेगळं वजन, अंदाज, वापर वेगवेगळा कसा असतो हे लक्षात येईल. हे 550, 650 हे 650 ग्रॅम आहे.